आहे आणि तुमच्यासाठी वेगळी लिंक आहे. मॅम मी तुम्हाला म्हणजे प्रश्न विचारला होता संकीर्ण एक मधला मला 10वा प्रश्न समजला नव्हता मॅम. तुम्ही सांगितलं होतं ते सांगते. हा, सहावा ना? येस मॅम 6वा. आता इथे बघा आपल्याला 6वं जे पहिल्या लेसन मध्ये संकीर्ण मधलं 6वं गणित आहे. तर इथे तुम्हाला काय दिलेलं आहे बघा. दिसते स्क्रीन, दिसते सर्वांना? येस मॅम. इथे काय आहे बघा. प्लेसेस A and B आर 30 किलो अपार्ट. म्हणजे A आणि B अशी 2 प्लेसेस आहेत. या ज्या A आणि B प्लेसेस आहेत त्या 30 किलोमीटर अपार्ट आहेत. अपार्ट म्हणजे एकमेकांपासून लांब आहेत, 30 किलोमीटर. अँड दे आर ऑन स्ट्रेट रोड. ते तर आपण घेतलं, स्ट्रेट रोड वर घेतलेलं आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम A to B ऑन बाईक. आता हमीद जो आहे तो हमीदनी A to B ट्रॅव्हल करायला सुरुवात केली. इथून A कडून B कडे, A to B. At the same time, Joseph starts from B. B ने पण सुरू केलं. B वरून कोणी सुरू केलं? जोसेफने. जोसेफने B पॉइंट पासून स्टार्ट केलं आणि तो कुठे चाललाय? ट्रॅव्हल टुवर्ड्स A. टुवर्ड्स A म्हणजे A च्या दिशेने. म्हणजे हमीद जो आहे तो A कडून B च्या दिशेने चाललाय आणि जोसेफ B कडून A च्या दिशेने चाललेला आहे. मग काय झालं? दे मीट ईच अदर आफ्टर 20 मिनिट्स. आता ते एकमेकांना भेटले. किती वेळाने भेटले? 20 मिनिटाने भेटले. 20 मिनिटांनी समोरून येत आहेत. हमीद इकडून येतोय A कडून आणि जोसेफ B कडून येतोय. असे दोघं सोबत सेम, म्हणजे डायरेक्शन त्यांचं अपोजिट आहे पण समोरासमोर असे येत आहेत. आणि मग 20 मिनिटांनी ते एकमेकांना भेटलेले आहेत. आता पुढे काय दिलंय? आता हे एक झालं की हमीद A कडून B कडे चाललाय, जोसेफ B कडून A कडे चाललाय. दोघ जण मध्ये 20 मिनिटांनी भेटलेले आहेत आणि ते अंतर जे आहे ते 30 किलोमीटरचं आहे. त्यानंतर काय दिलंय? इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B. आता ही पहिली कंडिशन दिली की ते समोरासमोर येत आहे. दुसरी कंडिशन कशी दिली आहे त्यांनी? की जोसेफने जर B पासून स्टार्ट केलं, आधी पण त्याने B पासूनच स्टार्ट केले, पण आधी तो जो आला ना तो कसा आलाय? A च्या डायरेक्शन मध्ये, A टुवर्ड्स A चाललेला आहे जोसेफ. पण आता तो कसा चाललाय बघा. इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम B at the same time but in the opposite direction. पण समजा आता जोसेफ जो आहे त्याने B पासून सुरू केलं पण अपोजिट डायरेक्शन म्हणजे आधी तो A कडे येत होता ना, आता तो त्या बाजूला चाललाय अपोजिट डायरेक्शन मध्ये, म्हणजे या बाजूला राईट साइडला चाललेला आहे. आधी तो A कडे लेफ्टला चालला होता, आता तो अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय. इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स A. इन्स्टेड ऑफ टुवर्ड्स A म्हणजे A कडे यायच्या ऐवजी तो अपोजिट डायरेक्शन कडे चाललाय, म्हणजे इकडे चाललाय, या बाजूला चाललाय, B च्या राईट साइडला. तर हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 hours. हमीद तर A कडून B कडेच चाललाय पण त्याला जोसेफला भेटायचंय, पण जोसेफ काय केला? जोसेफने या बाजूला जायला सुरुवात केली आणि हमीद A कडून त्याने जायला सुरुवात केली आणि दोघं एकमेकांना भेटायला किती वेळ लागला? मग किती वेळ लागला दोघं एकमेकांना भेटायला?
3 तास. 3 hours. 3 hours. पहिल्यांदा जेव्हा ते एकमेकांच्या समोर येत होते, म्हणजे हमीद या A to B आणि जोसेफ B to A, फ्रॉम B टुवर्ड्स A आणि हमीद फ्रॉम A टुवर्ड्स B जेव्हा येत होता तेव्हा त्यांना 20 मिनिट्सच लागले एकमेकांना भेटायला. तर तुम्हाला फाइंड आउट करायचंय स्पीड ऑफ हमीद अँड जोसेफ, म्हणजे हमीद आणि जोसेफचा वेग किती आहे, स्पीड किती आहे. तर आपण काय करायचं, जे तुम्हाला 2 गोष्टी विचारलेल्या आहेत त्या एक्स आणि वाय आपण कन्सिडर करणार आहोत. हमीदचा स्पीड समजा x किलोमीटर पर आवर. Hamid, let the speed of Hamid. Hamidचा स्पीड समजा आपण काय करूया, कन्सिडर करूया x किलोमीटर पर आवर, कारण डिस्टन्स तुम्हाला किलोमीटर मध्ये दिलाय आणि एक टाइम पण आवर मध्ये दिलेला आहे, किलोमीटर पर आवर. आणि स्पीड ऑफ जोसेफ y किलोमीटर पर आवर. आता होतं काय माहितीये, गंमत काय झाली माहितीये, पहिल्या वेळेला ते एकमेकांच्या समोरून येत आहेत, बरोबर आहे. आता जेव्हा आपण एकमेकांच्या समोरून येतो तेव्हा आता इथे कसं असतं माहितीये, जेव्हा आपण एकमेकांच्या समोर येतो तेव्हा आपला जो दोघांना जर भेटायचा आहे तर त्यांचा जो स्पीड आहे, ऍव्हरेज स्पीड जो असणार आहे, म्हणजे टोटल स्पीड जो असणार आहे तो कसा असणार, दोघांच्या स्पीडची काय असणार आहे, जेव्हा आपण एकमेकांच्या समोर येणार स्पीडची ऍडिशन असणार. म्हणजे वेन बोथ ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर, म्हणजे जेव्हा हमीद आणि जोसेफ ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर, एकमेकांच्या दिशेने जेव्हा ते एक प्रवास करतील तेव्हा त्यांचा जो ऍव्हरेज टोटल स्पीड आहे तो दोघांच्या स्पीडची बेरीज असणार आणि त्या दोघांच्या स्पीड ऍड होऊन मग ते तसे ट्रॅव्हल होणार आणि एकत्र येणार, ते भेटणार. मग इथे तुम्ही ऍव्हरेज स्पीड जो आहे तुमचा, वेन बोथ travels towards each other, जेव्हा एकमेकांच्या समोर असे ट्रॅव्हल टुवर्ड्स इच अदर ट्रॅव्हल करणार तेव्हा त्यांचा जो स्पीड आहे, ऍव्हरेज स्पीड, तो x प्लस वाय किलोमीटर पर आवर असणार. म्हणजे टोटल स्पीड जो आहे तो एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. कारण एकाचा x किलोमीटर पर आवर आहे, जोसेफचा y किलोमीटर पर आवर आहे. मग तुम्हाला आपण काय करायचं माहित आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा किंवा टाइमचा फॉर्म्युला वापरायचा, तो एकच फॉर्म्युला आहे आपल्याकडे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू काय आहे, डिस्टन्सचा फॉर्म्युला स्पीड इंटू टाइम, बरोबर. येस मॅम. अंतर बरोबर, येस मॅम. अंतराचं सूत्र काय आहे, वेग गुणिले वेळ असं आहे ना. अंतराचं सूत्र इथे तुम्ही लिहा ऍव्हरेज स्पीड म्हणजे सरासरी वेग, आणि इथे लिहा जेव्हा दोघंही एकमेकांच्या दिशेने प्रवास करतात तेव्हा त्यांचा सरासरी वेग जो आहे तो एक्स प्लस वाय किलोमीटर प्रति एक्स अधिक वाय किलोमीटर प्रति तास. आणि हा फॉर्म्युला जर आपण वापरला, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड, किंवा स्पीडचा वापरा, कोणताही वापरला तरी चालेल. ठीक आहे. आता इथे तुम्हाला डिस्टन्स किती आहे, दोघांचं अंतर किती होतं, दोघांमध्ये अंतर होतं 30 किलोमीटर, बरोबर आहे. स्पीड जो आहे त्यांचा ऍव्हरेज तो आहे एक्स प्लस वाय, स्पीड एक्स प्लस वाय आहे, आणि इनटू टाइम. आता किती वेळ लागला दोघांना भेटायला एकमेकांना, 20 मिनिट. 20 मिनिट्स लागले. आता 20 मिनिट्स जे आहेत, हा हा हा
मॅडम आमची मराठी मीडियम आहे. मराठी मीडियम मध्ये सांगा, मुलांना समजत नाही. हॅलो हा हॅलो बोला. मॅडम आमचे हा मुलं ऐकलं मराठी ऐकलं. मीडियमचे आहे, यांना इंग्लिश मीडियम मध्ये समजत नाही. तुम्ही ऍट अ टाइम दोन्ही लँग्वेज पुस्तक इंग्रजी मधलं राहू द्या आणि मराठी मध्ये एक्सप्लेन करा. आमच्याकडे पुस्तक आहे. मराठी मीडियमचे पुस्तक आहे. तुम्ही ऍट अ टाइम दोन्ही क्लास चालवता, कसं जमणार आहे? सर मराठी मीडियम के लिए हम रिकॉर्डिंग शेयर कर रहे हैं. आप चाहे तो बच्चों को रिकॉर्डिंग दिखा सकते हैं. यहाँ पे अभी इंग्लिश मीडियम की चल रही है सर. यानी ऑनलाइन क्लास करने की कोई जरूरत नहीं, फिर बच्चों को बिठाने की जरूरत नहीं है ना? नहीं, जरूरत है सर. आप इस समय फिर रिकॉर्डिंग दिखा सकते हैं. पिछले कल फिर वो बैठ के हमने क्या सारे ग्रुप में बैठ के क्या करेंगे? वो सिर्फ बैठ के क्या करेंगे सुन के? जैसे ये पढ़ाना क्लास है चल तो रही है मराठी में, सर, वैसे ही वो पढ़ाना है तो मराठी में सेपरेट पढ़ाओ और इंग्लिश में सेपरेट पढ़ाओ, दोनों क्लास अलग अलग करो. तो सेम टाइम पे इंग्लिश हमको और दिक्कत होती है ना मराठी एक साथ नहीं हो पाएगा ना सर. हाँ तो हाँ पहले दूसरे टीचर रखो ना इंग्लिश मीडियम के लिए, नहीं तो आप पढ़ाओ, मराठी वालों को बुलाओ. हाँ हमने मराठी इंग्लिश वालों को बुलाया था सर. मराठी के लिए हमने मैसेज किया था कि मराठी के लिए हम बच्चों को रिकॉर्डिंग शेयर कर रहे थे. आप बैठा के बच्चों को दिखा सकते हैं. जैसे ये क्लास चल रही है ना सर, वैसे ही रिकॉर्डिंग में हाँ. आप वो क्लास दिखा सकते हैं बच्चों को. हमारे ऐका बच्चे ना, क्या पण अभी आम्ही 2 घंटे बैठने नाही के बाद सर, कुछ भी सर नहीं ऐका समझता, ना, सर बोल रहे हैं. मी मराठीमध्ये कोण म्हणाला म्हणजे समजत नाहीये का? मी मराठीमध्ये पण सांगते की थोडंफार. हो, मुलांना मराठी मीडियमची मुलं आहेत. अहो पण मी मराठीत पण सांगते. आणि आपल्याला कसं सांगणार नाही, रायटिंग वगैरे तर मराठीत करावं लागते मग त्यांना. क्या कह रहे हैं? पण शब्द तर आता आपल्याला लिहायचं तर इंग्लिश मॅथ्स मध्ये, आपल्याला गणितामध्ये फार असं काही इंग्लिश मराठीचा फरक नाही पडत. फक्त गणित कळलं ना की सर, फक्त बाकी तर संख्या वगैरे तर सगळ्या आपण इंग्लिश मध्येच मॅडम जर तेवढं झाले असते तर कशाला राहिले असते? त्यांना लिहिताना वगैरे अडचण येते. सिलेबस तो वही है ना सर. अड़चन सिलेबस सीधा है में ना? तो कोई डिफरेंस नहीं है. सिलेबस ठीक है, हम टीचर लोग समझ सकते हैं, बच्चों को नहीं समझ. बैठने का क्या है, समझ जाओ इसलिए बैठे हैं ना. उसको तो बच्चों समझेगा को नहीं तो इसमें बैठ क्या के क्या समझ नहीं करेंगे? आया? मराठी मैम मराठी में भी तो समझा रहे हैं सर. बरं, मराठी मीडियमच्या मुलांना बाकीच्यांना काही प्रॉब्लेम समजत आहे मॅम. मराठीमध्ये तिथे जरी तुम्ही इंग्रजीमध्ये लिहित असला ना तरी सगळं तुम्ही मराठीमध्ये समजतं. मला समजतंय. येस मॅम, समजत आहे. आणि जर काही नसेल कळत तर मला सांगा की मॅडम याला काय बोलायचंय किंवा याला काय बोलायचंय. येस मॅम, चालेल. ओके मॅम. बच्चों को समझ आ रहा है ना मैम? हाँ मैम, हमें समझ आ रहा है. मैम हमें समझ रहा है मैम. समझ में आ रहा है ना? हाँ मैथ तो ऐसे है नहीं जो कि समझ में ना आए बच्चों को. ठीक है मैम, आप जर कंटिन्यू नसेल कळत तर मला सांगा. हा जरा तुम्हाला जर मराठी काही असेल. कोणताही आमचा डाऊट नाही, आम्हाला ते समजायला लागले. येस मॅम, तुम्ही शिकवता मराठीतून, सांगता पण मराठीतून. आता आम्ही थोडं इंग्लिश पण समजलं पाहिजे आता. येस मॅम. आम्ही ना पुढे 8वी जाऊन पासून जर तुम्ही सायन्स वगैरे घेता ना, पुढे जाऊन सायन्स घेता तर आमच्या म्हणजे मी पण मराठी मीडियम मध्ये शिकलेली, मला माहित आहे किती डोक्याला हात लावून बसावं लागतं पहिल्या दिवशी. कारण आपण आता तुम्ही तरी थोडाफार
सेमी नाही ना, तुम्ही पूर्ण मराठी आहे. आम्ही पण पूर्ण मराठी, मी पण पूर्ण मराठी होते, मराठी मीडियम. तर काहीच नाही ना माहिती आपल्याला इंग्रजी शब्द, त्यामुळे पूर्ण म्हणजे. आणि सायन्स आपण 11वी सायन्स घेतलं तर सगळंच ना इंग्लिश मध्ये, अख्खच्या अख्खं फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. म्हणजे असं वाटलं की काही शिकलोच नाही 10वी पर्यंत असं. म्हणजे थोडे दिवस असं झालेलं, नंतर जसं जसं सवय वगैरे तसं आलं लगेच. फार काय नाही, एवढं काय प्रॉब्लेम नाही होत. पण सुरुवातीचे दिवस फार टेन्शन मध्ये जातात की अरे मला कळतंय की नाही, माझं कसं होणार, मला अभ्यास जमणार आहे की नाही, असं टेन्शन आहे. त्यामुळे आपण ठीक आहे मॅडम, म्हणून आतापासून आपण सुरुवात केली ना थोडी, सर समजायला काय फार कठीण नाही. त्यांना आपल्याला समजते भाषा, आपण म्हणतो आपल्याला समजायला, पण त्या मुलाला समजलं पाहिजे ना. तेवढा त्याचा टाइम वेस्ट होत आहे तिथं, ते बसत. बरं, त्याला काय नाही कळलं, काय नाव आहे त्याचं सर? हॅलो सर, नाव काय आहे तुमच्या मुलाचं, मला जरा सांगाल का? म्हणजे मी त्याला समजावून सांगेल, आणखी त्याला कळत नसेल तर काय. मॅम त्यांचा मुलगा नाही, शाळा आहे. येस मॅम, त्यांची म्हणजे शाळा आहे आणि ते सर आहेत वाटतं, आणि पूर्ण शाळा आहे का? येस मॅम, 10वीची. येस मॅम. आणि मॅम म्हणजे त्यांच्या शाळेत ना, तुम्ही सांगताना मराठीतून सांगत होता, पण लिहिताना इंग्लिश मधून लिहित होता ना. मग त्यांना वाटलं ते समजत नसेल, त्यांना इंग्लिश मधून लिहितात तर. येस मॅम, आणि ते लेफ्ट झाले वाटतं आता. लेफ्ट झाले ते. पण एक सांगू का, आता आम्ही 8वी पासून शिकत आहोत, तर तुम्ही नेहमी मराठीमधून एक्सप्लेन करता, आणि मला वाटतं की आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये असा कोणता विद्यार्थी नाही ज्याला तुमचं शिकवणं समजलं नसेल. आणि जरी समजलं नसेल तरी तुम्ही सारखं सारखं विचारता पण समजले का म्हणून, आणि तुम्ही ते एक्सप्लेन पण करता, म्हणून आम्हाला ना तुमच्यावर खूप विश्वास आहे. मॅम, तुम्ही इंग्लिश मध्ये शिकवलं तरी पण ते आम्हाला समजत आहे, असं मला प्रॉब्लेम नाही की ते मराठीतून. सर होते त्यांची काही शाळेच्या मुलांना बसवतात का ते? शाळेच्या त्यांनी ऑन केले, विद्यार्थी जॉईन केलेत. किती शाळेचे विद्यार्थी आता जॉईन केलेत मॅम, आश्रम शाळामध्ये. आश्रम शाळेची मॅम. नाही, पण ते आता नाही, त्यांचं ते सकाळचं असतं लेक्चर, तुमच्या बरोबर नाहीये त्यांचं. आश्रम शाळेची मुलं सकाळची असतात. पण ते आता जॉईन होतात. येस मॅम, ते रोज जॉईन होतात. तुम्ही स्क्रीन वरती ढकलून पण बघा, ते आहेत आपल्या ह्याच्यावर. नहीं मैम, हमने आश्रमशाला को भी इस समय का दिया है। पहले सुबह होती थी ना क्लास इनकी, तो इन्होंने कहा कि स्कूल टाइम पे हम ज्वाइन नहीं कर पाएंगे, तो इसलिए हमने इनको इवनिंग की क्लास के लिए लिंक दिया था, तो ज्वाइन हुए होंगे। हाँ, हम कंटिन्यू करते हैं मैम, काफी सारा टाइम निकल गया है, फिर देखते हैं इनसे बात मेरे को समझ कौन सा था। हाँ क्या मैम? मेरे को समझ भी नहीं आया, मुझे क्या हो गया अचानक से, मतलब ऐसा। नहीं, आपको पता नहीं होगा। अपना सुबह को रहता है ना, मॉर्निंग में रहता है अपना। जी मैम, अभी हम स्टार्ट कर देते हैं। ये आश्रमशाला आपने देखा क्या, कौन सा आश्रमशाला? कोणाला कळत नसेल तर मी मराठीमध्ये पण सांगेन। नाही मॅम, समजतं मॅम, त्याचं नाव नव्हतं. नो प्रॉब्लेम. आश्रम शाले का नाम नहीं था, मगर एक मतलब वो सर का नाम था शायद, सुधीर था सरांचं नाव। अच्छा, ठीक है, कंटिन्यू करते हैं मैम। आता इथे आपण काय केलं, हा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असं सूत्र आहे ना? येस मॅम, येस मॅम, येस मॅम. तर आपण काय केलं, डिस्टन्स, अंतर जे आहे ते 30 किलोमीटर आहे, म्हणून मी इथे अंतराच्या खाली 30 घेतले, आणि आपला जो वेग आहे, सरासरी वेग, ऍव्हरेज स्पीड जो आहे x + y आहे, आणि टाइम जो आहे तो 20 मिनिट
आता म्यूट करा बघू. 20 मिनिटं आहे ना, 20 मिनिट आहे ना आपलं टाइम. आता टाइम 20 मिनिट मध्ये आहे, 20 मिनिट्स आहे. आणि आपण सगळं जे घेतले ते किलोमीटर आणि आवर मध्ये घेतलं, म्हणजे डिस्टन्स किलोमीटर मध्ये घेतलंय अंतर, आणि टाइम जो आहे तो आवर मध्ये, तासामध्ये घेतलेला आहे. मग इथे वेळ 20 मिनिटाची आहे, पण 20 मिनिटाला जर तुम्हाला तासामध्ये रूपांतर करायचंय, कन्वर्ट करायचंय, तर तुम्ही काय करा, डिवायडेड बाय 60 करायला लागेल. बरोबर आहे? येस मॅम. डिवायडेड बाय 60 करा, कारण मिनिटचे आपल्याला तासात रूपांतर करावं लागेल, कारण बाकी सगळं आपलं किलोमीटर आणि तासामध्ये आहे म्हणून. ठीक आहे? म्हणून मी काय केलं, इथे तुमचा वेग जो आहे तो x अधिक y आहे, आणि वेळ खरा 20 मिनिट आहे, पण आपण त्याला आवर मध्ये कन्वर्ट केलेला आहे, तासामध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे? मग आता इथे थोडं मी सिम्प्लिफाय करते आणखी, की हे जे 0 0 जाणार, बे बेत्रिक 6. आता इथे येईल x अधिक y आणि गुणिले इथे 1/3. आता हा मी काय करेन, एक मला इक्वेशन मिळते बघा इथं, फक्त मला 3 तिकडे घालवण्याची गरज आहे. हा 3 आहे ना, हा भागिले आहे ना, तो इकडे न्या. हा 3 तो तिकडे गेला की तो गुणिले होईल, आणि इकडे राहील x अधिक y. मग तुम्हाला समीकरण काय मिळेल, x अधिक y, इकडे 90 येईल, आणि इकडे येईल x अधिक y. हे तुमचं पहिलं समीकरण झालं, x अधिक y बरोबर 90, x प्लस y इज इक्वल टू 90. हे पहिलं इक्वेशन, पहिलं समीकरण. इथपर्यंत कळलं? हो मॅम, हो मॅम. समजलं. येस. येस मॅम. बर. आता आपल्याला दुसरी एक कंडिशन त्यांनी अट दिलेली आहे. दुसरी अट काय दिलेली आहे, की आता ए कडून हमीद निघालेला आहे आणि जोसेफ बी कडून निघालाय. हमीद निघालाय आणि तो इकडे चाललेला आहे, ए कडून बी कडे चाललेला आहे. पण आता हमीद जो आहे ना, तो बी कडून ए कडे नाही, टुवर्ड्स ए जाण्याच्या ऐवजी, ए च्या दिशेकडे जाण्याच्या ऐवजी तो अपोजिट डायरेक्शन मध्ये चाललाय, इकडे चाललेला आहे ना. मग आता कसं होईल माहित आहे, आता जर याचा स्पीड एक्स असेल हमीदचा, सॉरी इथे जोसेफ आहे, हमीदचा जर स्पीड, हमीदचा वेग जर x किलोमीटर प्रति तास असेल आणि जोसेफचा जर y किलोमीटर प्रति तास असेल, तर आत्ताचा जो तुमचा सरासरी वेग असणार आहे, ऍव्हरेज स्पीड, आता एक असा चाललाय, एक तिकडे चाललाय, पण त्यांचा स्पीड आता ऍड नाही होणार. मगाशी ऍड होत होता, प्लस होत होता, बेरीज होत होती. आता त्याला जर तो पुढे पुढे चाललाय ना, म्हणजे त्यांच्या वेगांची काय होणार, आता जो ऍव्हरेज स्पीड असणार तुमचा, तो काय असणार आहे, सरासरी वेग हा दोघांच्या स्पीडची काय असणार आहे, वजा. कारण दोघं जे आहेत ते एकाच दिशेने चाललेले आहेत, एकाच डायरेक्शन मध्ये चालले, समोरासमोर नाही येत, दोघं पण एकाच डायरेक्शन मध्ये चालले. आताचा जो ऍव्हरेज स्पीड आहे तो x मायनस y किलोमीटर पर आवर, किलोमीटर प्रति तास असणार आहे. बरोबर आहे? त्यांच्यातलं अंतर जे आहे 30 किलोमीटर, डिस्टन्स जे आहे ते 30 किलोमीटरच पकडूया. अंतर 30 किलोमीटर आहे. ऍव्हरेज स्पीड x मायनस y किलोमीटर पर आवर आहे, आणि वेळ जो लागलेला आहे टाइम, तो त्याला 3 तास लागलेला आहे दोघं एकमेकांना भेटण्यासाठी. 3 आवर लागलेले. बरोबर आहे? हो मॅम. हो बरोबर मॅम. आहे? पुन्हा आपण तोच फॉर्म्युला वापरायचा, डिस्टन्स इज इक्वल टू, म्हणजे अंतर स्पीड बरोबर. स्पीड इंटू टाइम. डिस्टन्स स्पीड इंटू टाइम. स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. वेग गुणिले वेळ. येस मॅम. वेग गुणिले वेळ. तर डिस्टन्स पुन्हा 30च आहे, स्पीड तुमचा आता x मायनस y आहे, आणि टाइम तुम्हाला लागला आता 3 आवर. आता आवर मध्येच आहे, तासामध्येच दिलेली आहे वेळ, त्यामुळे आता डिवायडेड बाय 60 नाही करायचंय.
मगाशी आपण डिवायडेड बाय 60 का केला? कारण तुम्हाला जी वेळ दिली होती ती कशी दिली होती? मिनिट मध्ये दिली होती. मिनिट्स मध्ये. इथे मिनिट्स मध्ये. हा जो 3 आहे तो इथे येऊन डिवाइड होणार, कारण हा मल्टिप्लाय आहे ना, बरोबर आहे? येस मॅम. इकडे आणला मी. येस मॅम आणि 10 येणार. 3 एके 3 3 मॅम 30. एक्स वाय. मॅम रिपीट करा. एक्स मायनस वाय. 10 एक्स वजा वाय बरोबर 10. हा बोला. थोडस रिपीट करा की मॅम. मॅम कोणीतरी म्हणत होतं जेव्हा आपण काय झालं? रिपीट करा. एकाच आपण दिशेने जेव्हा चाललोय आपण, म्हणजे आता हमीद पण असा चाललाय, जोसेफ पण त्याच दिशेने तिकडे चाललाय, पण त्या साईडला. पण त्यांचा जो स्पीड आहे ना, तो आपण काय करणार? ऍव्हरेज स्पीड जो आहे, सरासरी वेग, तो एकत्र ऍड नाही होणार आहे, बेरीज नाही होणार आहे, त्यांची वजाबाकी होईल. कारण हमीद पण असं चाललंय, जोसेफ पण त्या बाजूला पुढे चाललेलं आहे. मग आता वेगांची जी आहे ती वजाबाकी करायची. जसं मगाशी आपण काय केली? वेगांची बेरीज केली, कारण ते समोरासमोर येत होते. त्यामुळे त्यांचा जो एकूण वेग आहे तो एक्स अधिक वाय घेतला. आता जो आहे तो एक्स वजा वाय घेणार, कारण ते एका डायरेक्शन मध्ये पण पुढे मागे आहे. जोसेफ पुढे आहे आणि हमीद त्याच्या मागोमाग चालले येतोय. म्हणून तुमचा जो सरासरी वेग आहे, हा ऍव्हरेज स्पीड म्हणजे सरासरी वेग, हा एक्स वजा वाय किलोमीटर प्रति तास असणार आहे. अंतर दोघांमधलं 30 किलोमीटरच आहे, ए टू बी. म्हणजे हा जरी पुढे पुढे गेला तरी अंतर त्यांच्यातलं 30 किलोमीटर आहे. आणि वेळ जी लागली ना दोघांना भेटण्यासाठी, दोघं एकमेकांना भेटण्यासाठी लागलेली वेळ जी आहे ती 3 तास आहे. म्हणून टाइम तुमचा 3 आवर्स आहे, बरोबर आहे? वेळ तुम्हाला 3 तास लागले, 30 किलोमीटर. आणि मग पुन्हा तेच सूत्र, आपलं अंतराचं सूत्र वापरलं. डिस्टन्स आपण फॉर्म्युला वापरलेला आहे. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर 30 आहे, स्पीड जो आहे तो मायनस झाला, एक्स मायनस वाय इंटू 3. आणि आता हा जो 3 आहे ना, एक्स मायनस वाय बरोबर, तो इकडे आला, तो इकडे आणून डिवाइड करायचा. कळलं का? येस मॅम. स्पीडचा फॉर्म्युला वापरला डायरेक्ट तरी चालेल, स्पीडचा फॉर्म्युला वापरला तरी इक्वेशन तुम्हाला लगेच मिळेल. म्हणजे ह्याच्यावरूनच स्पीडचा फॉर्म्युला असतो. वेगाचा फॉर्म्युला जर वापरला तर डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन मिळेल. याच्याने पण मिळतं, फक्त आपल्याला इकडे तिकडे संख्या कराव्या लागतात. पण ठीक आहे, ठीक आहे मॅम. म्हणजे ते शॉर्टकट आहे. तुम्हाला दुसरं समीकरण काय मिळालं? हा, ते शॉर्टकट आहे. कसं येते असं येईल. म्हणजे वेगाचं सूत्र वापरलं तर अंतर भागिले वेळ है ना. मग वेग म्हणजे एक्स मायनस वाय आहे. वेग एक्स मायनस वाय आहे, अंतर 30 आहे आणि वेळ 3 तास आहे. 3 एके 3 3 तारे 30. म्हणजे एक्स वजा वाय बरोबर 10. वेगाचा वापर अंतराचा वापरा तेच सूत्र आहे, फक्त इकडे तिकडे संख्या कराव्या लागतात. सूत्र एकच येते, फक्त मी वेगासाठी वापर. कळलं? मॅम असंच टाइमचा पण फॉर्म्युला होतो. हा, टाइमचा पण याच्यावरूनच. टाइम बरोबर टाइम इकडे न्यायचा, वेग इकडे. टाइमचा फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. एकाच फॉर्म्युलावरून 3 गोष्टीचा फॉर्म्युला तयार करता येतो आपल्याला. अंतर भागिले वेग असं सूत्र बनतं. तुम्हाला जे पाहिजे त्याप्रमाणे सूत्र वापरा. वेग पाहिजे तर वेगाचं वापरा, वेळ पाहिजे तर वेळेचं वापरा, अंतर पाहिजे तर अंतराचं वापरा. असे कळलं? आता इथे येस मॅम. समीकरण आपल्याला मिळालेली आहे. 2 इक्वेशन मिळाले आपल्याला. एक एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 मिळालं मगाचं, आणि आता आपल्याला मिळालंय एक्स मायनस इज इक्वल टू 10. आता हे तुम्ही सोडवू शकतात ना, फक्त बेरीज करा त्यांची.
x प्लस वाय इज इक्वल टू 90 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 10. त्यांना फक्त ऍड केलं तरी चालेल. प्लस केलं तर वाय वाय प्लस वाय मायनस वाय निघून जाईल. x प्लस एक्स 2x आणि इथे 100. आणि मॅम म्हणजे x इज इक्वल टू 50 किलोमीटर पर आवर हा स्पीड आहे त्याचा. कोणाचा हा हमीदचा स्पीड आहे. आणि ही एक्स ची व्हॅल्यू या फॉर्म्युला मध्ये टाकली एक्स प्लस वाय इज इक्वल टू 90 तर 40 येणार तुमचं वाय. 40 जोसेफचं 40 90 मायनस 50 40 किलोमीटर पर आवर. जे इथे दोघांचा जो स्पीड आहे तो मिळाला आपल्याला. हमीदचा स्पीड 50 किलोमीटर पर आवर आणि जोसेफचा स्पीड 40 किलोमीटर पर आवर. किलोमीटर प्रति तास. हमीदचा जो वेग आहे तो 50 किलोमीटर प्रति तास आणि जोसेफचा वेग 40 किलोमीटर प्रति तास. कळलं? येस मॅम. येस मॅम. कोणाला नाही कळलं? येस मॅम सगळ्यांना कळलं? हो मॅम. मॅम माझा डाऊट क्लिअर झाला. आता आपण 2 पॉइंट दुसऱ्या धड्याचं बघायचं पुढचं. येस मॅम. मॅम तुम्ही सांगितलेली गणित सोडली का? काय झालं ना? प्रॉब्लेम येस मॅम सोडवली. येस मॅम ग्रुप तुम्हाला पाठवली होती यातली उदाहरणं सोडवून आम्ही. येस मॅम पाठवले होते आम्ही ग्रुपवर. तुम्ही पाहिले का? मी ग्रुपवर आहे. मी कोणत्या ग्रुपवर? एकाच ग्रुपवर आहे पण मला त्याच्यावर काहीच नाहीये. कोणाचाच अभ्यास नाहीये. मी सांगतो मला ऍड करायला. मॅम आता ग्रुप बदललाय. मॅम आता तो वेगवेगळे ग्रुप नाहीये एकच ग्रुप आहे महाराष्ट्र बोर्ड म्हणून. मी वेगळ्याच ग्रुप मध्ये त्याच्या कोणाचा अभ्यासच येत नाही. बरं आणखी कोणाला पहिल्या धड्यात डाऊट आहे काही? फर्स्ट असेल तर सांगा ना. आपण इथे पहिली 3 गणितं सोडवली ना काल आपण. हो मॅम. तर आता आपण 4थं सोडवायचंय. आपण आता समीकरणांची मुळं काढायची. वर्ग समीकरणांची मुळं. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन जे वर्ग समीकरणाची मुळे. जशी एक सामायिक समीकरणांची उकल असते ना. आपण उकल बोललो ना. एक सामायिक समीकरणांची उकल सोल्युशन असतं. जे आपण सायमल्टेनियस इक्वेशन शिकलो पहिल्या धड्यामध्ये त्यांची उकल असते. आणि आता वर्ग समीकरणांची काय असतात? मुळे असतात. रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक. आता रूट्स म्हणजे काय? मुळं म्हणजे काय? एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला दिलं. असं समजा तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं. वर्ग समीकरण दिलं. तर याची मुळं म्हणजे काय असतं? हे लक्षात ठेवा. वर्ग समीकरणाची मुळं ही 2 असतात. 2 मुळं असतात. की एक सामायिक समीकरण आपण जेव्हा बघितली तेव्हा एक सामायिक समीकरणांची उकल एकच असते. एक सामायिक समीकरण म्हणजे 2 समीकरण आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा त्याला एक सामायिक समीकरण म्हणतो. आणि त्यांची फक्त एक आणि एकच उकल असते. बरोबर ना? आणि एकच जर समीकरण एक समीकरण फक्त एका समीकरणाचा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा त्याच्या असंख्य उकली असतात. कशाचा? आपण जो
दोन चलातील रेषीय समीकरण बघितली, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, ते एका समीकरणाच्या अनंत उकली असतात. पण जेव्हा दोन समीकरण आपण एकत्र घेतो, एक सामायिक समीकरण, सायमल्टेनियस इक्वेशन, तेव्हा त्यांची एक आणि एकच उकल असते. वर्ग समीकरणांची मुळे दोन असतात. आता मुळे म्हणजे काय? तर मुळे म्हणजे चलाच्या किमती, अशा किमती ज्या या डाव्या बाजूत मी टाकल्या ना. ऐका, मुळे म्हणजे काय, रूट्स म्हणजे काय? तर रूट्स म्हणजे व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल, म्हणजे चलाची किंमत. चलाची कोणती किंमत? जी किंमत या समीकरणाचं समाधान करते, सॅटिस्फाईड करते या इक्वेशनला. आता इक्वेशनला सॅटिस्फाईड करणं म्हणजे काय? लेफ्ट साइड मध्ये जर मी किंमत टाकली चलाच्या जागेवर, ऐका, चलाच्या जागेवर मी जर ती किंमत टाकली तर दोन्ही बाजू सारख्या होतात. आता उजवीकडे काय आहे? शून्य आहे आधीच. डावीकडे मी एक्स ची अशी किंमत टाकेन आणि ते सोडवल्यानंतर जर मला शून्य आलं उत्तर, एक्सच्या, म्यूट करा ना, कोणाचा तरी आवाज येतोय. अटेंडन्स लिंक मिळणार तुम्हाला. चलाची अशी किंमत जी मी डाव्या बाजूला टाकली ना, की त्याचं उत्तर पण शून्य आलं पाहिजे. चलाची जी किंमत मी डाव्या बाजूत टाकेन, एक्सच्या जागेवर जर मी किंमत टाकली आणि ते सोडवल्यानंतर जर शून्य उत्तर आलं, जे उजव्या बाजू इतकं आहे, कारण उजवी बाजू शून्य आहे, डावी बाजू पण जर शून्य आली चलाची किंमत टाकून, तर ती जी किंमत असते ना चलाची आपण घेतलेली, ती त्या समीकरणाची मूळ असतं किंवा त्या समीकरणाचं ते रूट असतं इक्वेशनचं. समजा कधी असा प्रश्न असेल की तुम्हाला समजा काही व्हॅल्यूज दिल्या, काही किमती दिल्या चलाच्या, आणि तुम्हाला ओळखायला सांगितलं की ह्या किमती चलाची मुळं आहे, सॉरी समीकरणाची मुळं आहेत का की नाही. त्यासाठी काय नाही करायचं, फक्त समीकरणात किंमत ठेवायची. हा, समीकरणात पण नाही, पूर्ण समीकरण नाही घ्यायचं. जेव्हा तुम्हाला असं तपासायला सांगणार ना, चेक करायला सांगणार ना, रूट आहे की नाही किंवा तो मूळ आहे की नाही, तर फक्त डावी बाजू घ्यायची. काय घ्यायची? डावी बाजू, लेफ्ट साइड, फक्त लेफ्ट हँड साइड आधी घ्यायची आणि ती किंमत लेफ्ट हँड साइड मध्ये टाकायची. आणि जर राईट हँड साइड वाला, राईट हँड साइड एवढं आन्सर जर आलं तर मग तुमचं ते रूट आहे. म्हणजे काय, आपण सॉल्व्ह करून बघू, मग तुम्हाला कळेल कसं एखादं गणित. हे बघा, हे चौथं गणित आहे. याच्यामध्ये तुम्हाला समजा हे समीकरण दिलंय बघा, हे एक्स वर्ग अधिक 4x वजा 5, आणि तिथे पुढे एक्सच्या पुढे दोन किमती दिल्यात, एक्स बरोबर 1 आणि ऋण 1. आणि तुम्हाला काय सांगितलंय? डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट ईच ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ द इक्वेशन. म्हणजे तुम्ही ओळखा की त्या ज्या किमती दिल्यात प्रत्येक वर्ग समीकरणाच्या समोर ज्या चलाच्या किमती दिलेल्या आहेत, त्या चलाची मुळं आहेत का, सॉरी समीकरणाची मुळं आहेत का, ते आपल्याला ओळखायचं. प्रत्येकासाठी वेगवेगळं सोडवायचं. दोन किमती तुम्हाला दिल्या, समीकरण काय आहे? एक्स वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0, आणि एक्सच्या किमती तुम्हाला दिल्यात 1 आणि ऋण 1. तुम्ही 1 साठी तुम्ही सोडवायचं. काय करायचं? डाव्या बाजूला पूर्ण समीकरण नाही घ्यायचं आहे, समीकरणाची डावी बाजू घ्यायची, त्याच्यात एक्सच्या ठिकाणी ती किंमत टाकायची दिलेली आणि मग सोडवायचं. मी काय करेन? एक्स बरोबर ऋण 1 घेऊन म्हणजे टेक लिया,
आणि डावी बाजू घ्यायची. डावी बाजू आहे x वर्ग अधिक 4x वजा 5 एवढीच घ्यायची. बरोबर शून्य नाही घ्यायचंय, फक्त डावी बाजू घ्यायची, लेफ्ट हँड साइड. वजा 1 चा वर्ग अधिक 4 गुणिले वजा 1 वजा 5. जिथे जिथे x आहे तिथे तिथे मी ऋण 1 टाकणार आहे, -1 टाकणार आहे. -1 x च्या जागेवर -1 स्क्वेअर प्लस 4 1 -5 वजा 5. 4 इंटू -1 4 गुणिले ऋण 1 आणि वजा 5. आता ऋण 1 चा वर्ग म्हणजे ऋण 1 गुणिले ऋण 1 वजा ऋण 1 गुणिले ऋण 1 केल्यानंतर एकच येते. मायनस मायनस प्लस होतो, ऋण ऋण धन होतो, फक्त 1 राहते. आणि 4 गुणिले वजा 1 किती, 4 गुणिले ऋण 1 किती, वजा 4 वजा 4 प्लस 4 वजा 4 प्लस मायनस प्लस 4 नाही, प्लस 4 नाही, मल्टिप्लिकेशन येते. प्लस मायनस मायनस वजा 4 वजा 5 -4 आता इथे दोन चिन्ह एकत्र करा, प्लस आणि मायनस एकत्र करा, प्लस मायनस मायनस 1 -4 वजा 5 5 वजा 5 वजा 5. आता इथे 1 वजा 4 किती येतात, 1 वजा 4 3 वजा 3 वजा 3 वजा -3 वजा वजा 3 वजा 5 आणि खाली वजा 8 येते. वजा 8 येते, which is not equal to RHS, जे तुमच्या उजव्या बाजू बरोबर एकरूप नाहीये, कारण तुमची उजवी बाजू काय आहे, उजव्या बाजूला काय आहे, 0 5 आहे. बाजूला 0 नाही, 0. आपलं जे समीकरण होतं ना, x वर्ग अधिक 4x वजा 5 बरोबर 0. ही डावी बाजू आहे आणि ही उजवी बाजू आहे. डावी बाजू मध्ये किंमत टाकल्यावर 0 नाही ना आलं, उजव्या बाजू एवढं नाही उत्तर आलं, आपलं 0 आलं असतं. मूळ 0 नाहीये, समीकरणाची उजवी बाजू 0 आणि जी ऋण 1 मी चलाची किंमत टाकली ना समीकरणामध्ये, तर मला उजवी बाजू आणि डावी बाजू सारखी नाही मिळाली. जेव्हा ज्या किमतीने तुमच्या समीकरणाचं समाधान होतच नाहीये, समाधान होणं म्हणजे काय, इक्वेशन सॅटिस्फाईड होणं म्हणजे काय, दोन्ही साइड इक्वल होणं, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड. जेव्हा इक्वल होतात याचा अर्थ त्या किमतीने समीकरणाचं समाधान झालं. पण इथे नाही झालं, कारण डावी बाजूचं उत्तर ऋण 8 आलं आणि उजवी बाजू माझी 0 आहे, म्हणजे ते त्या चलाच्या किमतीने समीकरणाचं समाधान झालं नाही. म्हणून वजा 1 हे मूळ नाही. म्हणून x बरोबर वजा 1 हे वर्ग समीकरणाचे, दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ नाही. पहिल्यामध्ये 1 साठी पण सोडवायचंय, x बरोबर 1 टाकून बघायचंय, आपण ऋण 1 टाकलं ना, 1 टाकून बघायचंय, 1 पण दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि दुसरं तुम्हाला सोडून दुसरं गणित आलं तर बघा, नाही आलं तर मी सोडून दाखवेन, ठीक आहे. मॅम पण तुम्ही ना मध्ये कारण आम्ही ठेवलेलं तुम्हाला समजणार नाही. होमवर्क तुम्हाला दिसेल आणि असेल तर ते तुम्हाला सांगता पण येईल, चुकलेला उदाहरण तुम्ही चेक आतापर्यंत तुम्ही जेवढं शिकवलंय ना तेवढं आम्ही पाठवलंय ग्रुपमध्ये. येस मॅम. हो मॅम, मी सांगते.
Yes, sir. बाय. Bye, ma'am. Good night. Thank you so much. Good night, ma'am.